पुण्याच्या चंदननगर परिसरामध्ये असलेल्या एका ऑफिसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला। हे ऑफिस होतं एका भाजप कार्यकर्त्याचं आणि एका वकिलाचं। ऑफिसमध्ये ज्या महिलेचा मृतदेह सापडला तो एका पोत्यामध्ये भरला होता, म्हणजे तो मृतदेह लपवण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही। पोलिसांनी जेव्हा या घटनेचा तपास लावला तेव्हा सर्वांचा थरकाप उडाला। नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, पुण्याच्या चंदननगरमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये काय घडलंय, चला सविस्तर आजच्या या व्हिडिओमधून पाहू। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ॲडव्होकेट वकील असलेले संजय सावंत आणि त्यांची पत्नी स्वाती सावंत हे दोघंही नवरा बायको चंदननगर परिसरामध्ये राहतात। या जोडप्याचा विशेष म्हणजे यांना बरीचशी लोक ओळखतात। त्याचं कारण म्हणजे संजय सावंत हे वकिलीबरोबर भाजपचे पदाधिकारी होते। त्यांची पत्नी स्वाती या शिक्षिका, याशिवाय पुणे शहर महिला शिक्षक मोर्चाच्या भाजपच्या अध्यक्ष। या नवरा बायकोचे पुण्यामधले राजकीय नेतेच नाही तर महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत फोटो आहेत। याशिवाय राजकारणातील लोकांबरोबर त्यांचे संवाद सुद्धा व्हायचे आणि ते त्यांच्याबरोबर ॲक्टिव्ह देखील असायचे। चंदननगरमध्ये वकिली करणारे आणि भाजपचे कार्यकर्ता असलेले संजय सावंत यांचं ऑफिस आहे। साधारणतः गेल्या 3-3.5 वर्षा अगोदर संजय सावंत यांनी आपल्या ऑफिसमध्ये मदत म्हणून पूनम नावाच्या महिलेला कामावरती ठेवलं। संजय सावंत यांच्या क्लायंटला फोन करणं, पेपर वर्क करणं, याशिवाय पैशाचे व्यवहारसुद्धा पूनमच पाहत होत्या। संजय सावंत ज्यावेळेस घरी असायचे त्यावेळेस ऑफिसमध्ये काम करणारी पूनम त्यांच्या मोबाईलवरती फोन करायचे आणि हे फोन संजयची पत्नी देखील पाहत होती। ऑफिसमध्ये देखील दोघं एकटेच आणि वारंवार त्यांना फोनवरती माहिती देणं, हीच गोष्ट संजय यांच्या पत्नीला जरा विचित्र वाटली। अगोदर संजय यांची पत्नी स्वाती यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण त्याच दरम्यान त्यांना माहिती मिळाली त्यांचे पती संजय आणि पूनम यांचा अफेअर चालू आहे। स्वातीने याबद्दल पती संजयकडे जाब विचारला, त्यावेळेस संजय यांनी उत्तर दिलं, लोकांच्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नको, असं काही नाही। पूनम फक्त माझ्या ऑफिसमध्ये काम करते आणि कामासाठीच मी तिला फोन करत असतो। पण एकदा की महिलांच्या डोक्यामध्ये संशय घुसला तो निघत नसतो, असंच काही स्वातीबरोबर घडलं। स्वातीच्या डोक्यामधून पती संजय आणि त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी पूनम यांच्याबद्दल वारंवार वेगवेगळे विचार चालू राहायचे। संजय ज्यावेळेस घरी यायचा त्यावेळेस पत्नी स्वाती या दोघांमध्ये वाद व्हायचे। सुरुवातीला हे नॉर्मल वाद होते, पण काही दिवसांनी वाद इतके वाढले की दोघांमध्ये भांडण सुरू झाले। तरी देखील संजय पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता। ऑफिसमध्ये काम करणाऱ्या पूनमला देखील याबद्दल माहिती देऊन ठेवली होती। पण 16 एप्रिलला मात्र काहीतरी वेगळंच घडणार होतं। या दिवशी स्वातीचा मूड मात्र वेगळाच होता। त्या दिवशी स्वाती घरात बसली नाही, चंदननगरमध्ये असलेल्या पतीच्या ऑफिसवर गेली। त्यावेळेस स्वाती एकटी नव्हती, ती आपल्या मुलीला बरोबर घेऊन गेली होती। ऑफिसमध्ये गेल्यानंतर संजय आणि पूनम दोघेही ऑफिसमध्येच होते। ऑफिसमध्ये गेल्यानंतर स्वातीने सरळ सरळ पती संजय आणि ऑफिसमध्ये काम करणारी पूनम या दोघांना समोर बसवलं आणि त्यांना त्यांच्या अफेअरबद्दल विचारलं, पण दोघांनीही आमच्यामध्ये कुठलाही अफेअर नाही असं स्पष्ट नकार दिला। पण या बोलण्यावरती स्वाती मात्र चिडली। ती एकदम खालच्या भाषेमध्ये पूनमला म्हणाली, तूच माझ्या नवऱ्याच्या पाठीमागं लागली आहे। त्यावेळेस संजयने देखील पत्नी स्वातीला सपोर्ट केला। तो म्हणाला, हा तुझं बरोबर आहे, हीच माझ्या पाठीमागं लागली आहे। पती आपल्याला सपोर्ट करतोय हे पाहून स्वाती आणखीनच चिडली। तिने डायरेक्ट पूनमला शिव्या द्यायला सुरुवात केली। पूनमने देखील स्वातीला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि बघता बघता बोलण्याचा वाद हाणामारीमध्ये उतरला। स्वाती पूनमच्या अंगावरती तुटून पडली, केस ओढू लागली। हे पाहून नवरा असलेला संजय आणि मुलगी या दोघांनीही स्वातीला मदत केली। नवरा बायको मुलगी या तिघांनीही मिळून पूनमला खाली पाडलं। तिघही जण अशा पद्धतीने मारत होते जणू काय ते एखाद्या गुन्हेगाराला मारत होते, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते। ते एवढ्यावरच थांबले नाही, स्वातीने मुली आणि पतीच्या मदतीने पूनमचे हातपाय बांधले। स्वातीचा पती संजय मात्र काहीच हालचाल करत नव्हता। जे काही मारहाण करत होती ती फक्त स्वातीच मारहाण करत होती। स्वातीचा राग इतका वाढला होता की तिच्या हातामध्ये जी वस्तू लागेल त्याने ती मारहाण करत होती। त्याच दरम्यान स्वातीचं ऑफिसमध्ये असलेल्या बॅटवरती लक्ष गेलं। स्वातीने ती बॅट उचलली आणि पूनमच्या डोक्यामध्ये मारली। पण हे सर्व चालू असताना संजय मात्र शांतपणे उभा राहिला होता। तो पत्नीलाही थांबवत नव्हता आणि पूनमलाही वाचवत नव्हता। स्वाती पूनमला बॅटेने मारत राहिली, कधी तिच्या डोक्यामध्ये, कधी तिच्या चेहऱ्यावरती, कधी पायावरती, कधी पोटामध्ये। स्वाती तोपर्यंत मारत राहिली जोपर्यंत पूनम शांत होत नाही। स्वातीने बॅटेने जी मारहाण केली होती त्यामध्ये पूनमचा जीव गेला होता। ऑफिसमध्ये सर्वत्र रक्त पसरलं होतं।
रागाच्या भरामध्ये स्वातीने पूनमचा जीव तर घेतला होता, पण आता पुढे काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न होता. त्याच दरम्यान संजयच्या डोक्यात आयडिया आली. पूनमचा मृतदेह आता बाहेर काढणं शक्य नाही, त्यामुळे पूनमचा मृतदेह एका गोणीमध्ये भरला आणि ऑफिसच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी आपण या मृतदेहाची विल्हेवाट लावू, असं म्हणत संजय, पत्नी स्वाती आणि मुलगी हे तिघंही ऑफिसमधून निघून गेले. पण त्यांच्याकडून एक चुकी झाली. जाता जाता त्यांच्याकडून ऑफिसचा दरवाजा लॉक झालाच नाही, तो उघडाच राहिला. दुसरीकडे रात्र होऊन गेली तरी देखील पूनम घरी आली नाही. म्हणून पूनमच्या पतीने संजयला फोन केला, माझी पत्नी अजून घरी आली नाही, बराच वेळ निघून गेलाय. त्यावेळेस संजयने उत्तर दिलं, पूनम मला जाताना म्हटली मला मार्केटमध्ये जायचंय, कदाचित ती मार्केटमध्ये गेली असेल. पूनमच्या पतीने तिच्या मोबाईलवरती अनेक वेळा फोन केले, पण पूनमचा फोन लागत नव्हता. त्यामुळे थोड्या वेळ वाट पाहू असं म्हणत म्हणत रात्रीचे 11 वाजले. 11 वाजता पूनमच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दुसरा दिवसही उजाडला तरी देखील पूनम काही घरी आली नाही. यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पूनमच्या पतीने रात्री 11 वाजता तक्रार दिली तरी देखील पोलिसांनी तपास घेतला नाही. शेवटी सकाळ उजाडल्यानंतर पूनमचे पती स्वतः तिला शोधण्यासाठी घरातून बाहेर निघाले. सर्वात अगोदर ते त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी पूनम काम करत होती. तिथे गेल्यावर त्यांना समजलं ऑफिसचा दरवाजा तर उघडाच आहे. त्यामुळे ते ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना सर्वत्रच रक्ताचे डाग दिसत होते आणि तेही एका कोपऱ्यातून येत होते, ज्या ठिकाणी गोणी ठेवलेली होती. पूनमचे पती गोणीजवळ गेले. ती गोणी उघडून पाहिली तर त्यांचा थरकाप उडाला, कारण की त्या गोणीमध्ये त्यांच्याच पत्नीचा मृतदेह होता. ही गोष्ट कोणत्याही नवऱ्यासाठी खूप धक्कादायक असेल. त्यांनी तात्काळ चंदननगर पोलिसांना संपर्क साधला. पोलीस देखील घटनास्थळी आले. ऑफिसमध्ये पाहणी केली. पूनम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सर्वात अगोदर पूनमच्या पतीला विचारलं, तुम्हाला कोणावरती संशय आहे का? त्यावेळेस त्यांनी संजयचं नाव घेतलं, कारण की ती त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करत होती आणि तेच म्हणाले होते ती मार्केटमध्ये गेली. पोलिसांनी देखील आजूबाजूच्या परिसरामधील CCTV तपासले, मोबाईलचं लोकेशन तपासलं आणि त्यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली, ऑफिसमध्ये संजय आणि संजयची पत्नी आली होती, त्यांनीच पूनमला मारलं. तिकडे स्वाती आणि संजय हे दोघं पूनमच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करत होते. पण त्याच दरम्यान त्यांच्या घरी पोलीस पोहोचले. स्वतः संजय, त्याची पत्नी स्वाती आणि मुलगी या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनला नेलं. कसून चौकशी केली. तिघांनीही आपण गुन्हा केलाय याची कबुली दिली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं. या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते, आजकाल लोकांची मानसिकता इतकी बिघडली, त्यांना एखाद्याचा खून करणं ही एकदम साधारण गोष्ट वाटते. सहजपणे लोकांना संपवतात, त्याचा पश्चाताप देखील त्यांना वाटत नाही.